चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, उपस्थितांमध्ये सुद्धा मान्यवर आहेत। खरं तर मी ह्या सगळ्या मालिकेतला वक्ता नाही, फक्त ह्या विषयाशी संबंधित काही मुद्दे किंवा संदर्भ आले तेवढ्यापुरतंच मी बोलणार आहे। आजचं जे मराठी अभ्यास केंद्राने शीर्षक दिलेलं आहे ते पहिलीपासून तिसऱ्या म्हणजे हिंदी सक्तीचा विरोध या अर्थाचं आहे, परंतु त्याच्यामध्ये कंसामध्ये जर बघितलं तर मग दोन शब्द मला असे जे तिथे लिहिलेले नाहीत पण दिसतात, ते म्हणजे मराठी वाचवा। कारण मराठी वाचवण्याचाच हा एक प्रयत्न आहे। ही जर सक्ती व्हायला लागली आणि तिसरी भाषा हिंदी हे असं जर आक्रमण व्हायला लागलं तर तेवढ्या प्रमाणात मराठी मागे हटेल का, ही चिंता आहे। त्यामुळे एक प्रकारे आपण मराठीसाठी जे कळकळीने काम करत असतो, एकत्र येतो, त्याच प्रयत्नाचा हा भाग आहे। राजकीय मुद्दे आले, उल्लेख सुद्धा झाला आधीच्या वक्त्यांनी, त्याच्या बाबतीत मी एक सांगेन की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्ती म्हणून मी त्यांना विरोध करत नाही, पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ह्या हिंदी सक्तीच्या बाबतीत असा उल्लेख केला की हिंदीची सक्ती होणार नाही हे ते बोलले, परंतु तसा शासन आदेश काढला नाही। त्या शिक्षण आराखड्यामध्ये आहे टाकलं हिंदी, जरी राष्ट्रीय शिक्षण धोरणात नसलं तिसरी भाषा किंवा हिंदीचा उल्लेख नाही, या तज्ज्ञ मंडळींनीच सांगितलं, परंतु आराखड्यात आहे। आणि आता जर मुख्यमंत्री हे म्हणत असतील की हिंदीची सक्ती केली जाणार नाही, मग GR काढा ना, आम्ही काय करणार? कारण सगळ्यांच्या अपेक्षा आणि संयोजकांच्या पण ह्या अपेक्षा आहेत राजकीय पक्षांकडून, रास्त आहेत। आता अधिवेशन आहे, लवकरच होईल, या अधिवेशनात माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ह्या GRचा आग्रह करतील, ते रेकॉर्डवर येऊ द्या। आणि हे जे हिंदीचं आक्रमण आणि मराठीचं आक्रसलं जाणं यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करतील। फडणवीस साहेब एक आणखी काय म्हणाले की सर्व देशाला एका सूत्रात बांधणारं हे एक सूत्री हा संकल्प आहे, हे ते मुख्यमंत्री म्हणून हे त्यांचे उद्गार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे। हे त्यांच्या मातृसंस्थेचे विचार आहेत, कारण संघाचं एक देश एक भाषा हे सूत्र आहे आणि तेच आता मुख्यमंत्री एका सूत्रात बांधणारं हे काम आहे असे त्याची भलामण करत असतील तर मग हिंदीची सक्ती होऊ देणार नाही ह्या तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? मग तो जर अर्थ यायचा असेल तर त्याचा शासन आदेश ताबडतोब निघाला पाहिजे। माझे सहकारी आमदार यासाठी निश्चित आग्रह धरतील आणि त्याच्यामध्ये हे आम्ही करून घेऊ शकू असा मला स्वतःला विश्वास आहे। खरं तर कसं आहे की त्यांच्या बोलण्यावर आक्षेप मला अशासाठी घेता येतो फडणवीस साहेबांच्या की मी मराठी भाषा मंत्री असताना 2 कायदे करून घेतले, त्याच्यात डॉक्टर दीपक पवार मराठी अभ्यास केंद्र ते आणि इतर काही संस्थांचा पाठपुरावा हा महत्त्वाचा होता, पण त्या सगळ्या एकत्र चर्चेअंती 2 कायदेच केले होते। म्हणजे कोणता एक की 12वी पर्यंत सर्व शाळांमध्ये सगळ्या बोर्डांच्या शाळा असू द्या, कुठल्याही बोर्डाची शाळा, कुठलीही माध्यमाची शाळा, महाराष्ट्रात जी शाळा असेल त्या शाळेने 12वी पर्यंत मराठी शिकवलंच पाहिजे। 22 मध्ये आमचं सरकार गेलं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी ह्या निर्णयाच्या किंवा कायद्याच्या अंमलबजावणीला 2 वर्षाची स्थगिती दिली। हे झालेलं जाहीरच केलं होतं। काही शाळा त्यांना भेटल्या, खास करून जे ICSE CBSE ही जी बोर्ड आहेत ना
ह्यांचे काही लोक त्यांना भेटले आणि मग मराठीचं वगैरे त्यांनी काहीतरी त्यांच्या रडगाणं सांगितलं आणि तत्पर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एक निर्णय जाहीर केला की ह्या कायद्याची अंमलबजावणी 2 वर्ष पुढे ढकलतोय. आता बघू, ही 2 वर्ष झाली, होऊन गेली. आता या जून जुलैपासून मराठी अनिवार्य सक्तीची मराठी सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रात शाळा काढलीत, आता मराठी शिकवावंच लागेल. हा तो कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहावं लागेल. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू, परंतु सर्व मराठी भाषी प्रेमी मंडळींना माझा आग्रह आहे की तुम्ही सुद्धा सर्वांनी यासाठी आग्रही राहा. तुम्हाला जे जे करता येत असेल, लेख लिहा, समाज माध्यमांवरून संदेश पाठवा, वर्तमानपत्रांमध्ये पत्र द्या, काही करा, परंतु मराठी जनता या बाबतीत जागृत आहे, प्रक्षुब्ध आहे, हे त्या शासनाला कळलं पाहिजे. हा एक त्यांनी निर्णय पुढे घेतला. आम्ही दुसरा एक कायदा केला होता. नुसतं ठराव परिसंवाद घेण्यापेक्षा ठोस पाऊल उचल म्हणून कायदा केला होता. तो म्हणजे मराठी पाट्यांचा. ह्या राज्यामध्ये ज्या आस्थापना, जी दुकानं असतील त्यांची नावाची पाटी ही मराठीत असली पाहिजे. त्याच्यात मग ते तुम्हाला माहिती आहे, कायदा असताना बरीच प्रक्रिया असतात आणि केंद्राच्या कायदे विभागाचे त्याला संमती घेऊन नंतर करावं लागतं. नाहीतर मग ते राष्ट्रपतींकडे जेव्हा जातो कायदा पास करायला तिथे अडकतो. तेव्हा आधी तरतूद करताना असं लक्षात आलं की नाही, दुसऱ्या भाषेंसाठी तुम्हाला सोय ठेवली पाहिजे, एकदम तुम्ही शून्य नाही करू शकत. म्हणून कायद्यामध्ये केलं 50% पाटीचा भाग हा मराठीचाच असला पाहिजे, 50%, आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये तुम्ही कुठलीही भाषा तुमची करा. परंतु ह्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सगळ्या महापालिकांची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तिथे मात्र ह्या सरकारने त्या संस्थांना जे एक परिपत्रक पाठवून ह्याची अंमलबजावणी कठोरपणे करा ते अजून काढलं नाही. आणि छुप्या पद्धतीने मात्र कारण का महापालिका आणि ते अधिकारी ते किती धावणार, किती उत्साह आहे त्यांच्यामध्ये, ते सगळं हळूहळूच असतं. परंतु छुपा पाठिंबा मात्र शासनाचा असा दिसतोय की ह्याची अंमलबजावणी नाही झाली तरी चालेल. तर ह्याच्याबद्दल मात्र आता तो कायदा असल्यामुळे आपण आक्रमकपणे यासाठी सदैव पुढे राहू शकतो. तेव्हा हा एक विषय आहे. पण आता जो आपला हा हिंदीच्या आक्रमणाचा विषय आहे त्या बाबतीत मात्र मला असं वाटतं की एक एक आपण जर अशा गोष्टी सहन करत गेलो तर मग पुढे काय होईल. म्हणजे मराठीच्या बाबतीत निरुत्साह आणि हिंदीच्या बाबतीत उत्साह असं सगळं दिसतंय. त्यामुळे मराठीची जागा काही प्रमाणात हळूहळू घेण्यासाठी हिंदीला पुढे आणलं जातं आहे, हा धोका स्पष्ट दिसतोय. मला असं वाटतं की मराठी अभ्यास केंद्राने योग्य वेळेला ही सभा घेतली आहे. पण इथेच न थांबता ही एक चळवळ झाली पाहिजे आणि एक आंदोलनाचं स्वरूप याला आलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे काही रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, विधानसभेमध्ये जे काही पावलं जी उचलावी लागतील, त्यासाठी माझा पक्ष सदैव तत्पर असेल असा इथे शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH.